नमस्कार. सेबीने रिसेंटली एक फंडला अप्रुव्हल दिलेलं आहे. त्या फंडचं नाव आहे लाईफ सायकल फंड. आपण नेहमीच व्हिडिओ बनवतो. म्युच्युअल फंड लॉंग टर्म जर्नी आहे. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग याच्यामध्ये आपण करू शकतो. तुमच्या मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग या फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंड थ्रू आपण करू शकतो. तुमच्या मुलांचे वेडिंग प्लॅनिंग पण आपण करू शकतो. आता या लाईफ सायकल फंड मध्ये हे सर्व तुम्हाला एकाच फंड मध्ये करता येणार आहे. आता आपण बघूया की नक्की लाईफ सायकल फंड आहे काय. हा जो लाईफ सायकल फंड आहे हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा लॉंग टर्म गोल अचीवमेंट करण्यासाठी आहे. याचा गोल 5 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी हा फंड नाही. लॉंग टर्म गोल जसं रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांचं एज्युकेशन, अशा प्रकारे. आता जर तुम्हाला तुमचं एज आहे 30 आणि तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगचं 30चं प्लॅनिंग करायचं आहे, तुम्ही लाईफ सायकल 30 म्हणजे 30 इयर लाईफ सायकल म्युच्युअल फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमचं गोल आहे 25 वर्षाचं आणि 25 वर्षाचं तुम्हाला मुलांचं लग्न करायचं आहे, तर अशा प्रकारे हा 25 इयर्सचा लाईफ सायकल फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर लाईफ सायकल फंड जो आहे, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, तुमचं एज आहे 30 आणि तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे 30 इयर्ससाठी. आता या लाईफ सायकल फंड मध्ये काय होणार आहे, पहिली 15 वर्ष फंड मॅनेजर इक्विटीचं अलोकेशन जास्त ठेवणार आहे. म्हणजे पकडा तुम्ही 95% अलोकेशन पहिली 15 वर्ष असणार आहे. त्या 15 वर्षानंतर तुमचं एज होणार 45 to 50 मध्ये तेच अलोकेशन जिथे 95 होतं तेच 80 पर्यंत येणार आणि डेप्थचं जिथे 5% होतं तिथे ते 20% वर जाणार. जसं तुम्ही 55च्या घरात गेले तसं ते इक्विटीचं प्रपोर्शन 70 येणार आणि याचं डेप्थचं प्रपोर्शन 30 येणार. म्हणजे जसं तुमचं एज वाढणार त्यानुसार तुमची रिस्क मिनिमाइज पण करायला घेतलेली आहे. आणि हे सर्व फंड मॅनेजर इंटरनलच करणार आहे. तुम्हाला किंवा आपल्याला त्याच्यात काही चेंजेस करायची गरज नाहीये. तर इंटरनलच अशा प्रकारे ते चेंजेस होणार आहेत. जसं तुमचं 58 ते 60च्या घरामध्ये येईल तेव्हा इक्विटीचा जो प्रपोर्शन आहे तो 5 ते 20% राहणार आणि डेप्थचा प्रपोर्शन आहे तो 80-90% राहणार आहे. आता डेप्थ म्हणजे काय, डेप्थ मध्ये तुमचं गोल्ड, सिल्वर मध्ये पण ते 10%चं प्रपोर्शन ठेवणार आहे. डेप मध्ये रिअल इस्टेट झालं, डेप मध्ये तुमचं बॉन्ड झाले किंवा हे जे सेफ्टी असेट्स असतील किंवा सेफ्टी फंड्स असतील त्याच्यामध्ये हा कन्वर्ट होणार. तर अशा प्रकारे हा लाईफ सायकल फंड काम करणार आहे. आता याच्यामध्ये लॉकिंग पिरियड तसं नाहीये, पण तुम्ही जर लवकर पैसे काढले तर एक्झिट लोड मात्र मोठा आहे. आता याच्यात एक्झिट लोड बघूया आपण. 1 वर्षात जर तुम्ही पैसे काढले तर 3%चा एक्झिट लोड आहे. 2 वर्षात पैसे काढले तर 2%चा आणि 3 वर्षात जर फंड काढला तुम्ही तर 1%चा एक्झिट लोड आहे. तर अशा प्रकारे एक्झिट लोड त्यांनी ठेवलेले आहे. अजून जसं हा अप्रुव्हल आला सेबीचा, आता लाईफ सायकल फंडचा अप्रुव्हल आला, तसं त्यांनी अजून एक सर्क्युलर मध्ये लिहिलं आहे का जे चिल्ड्रन प्लॅन आहेत आणि जे रिटायरमेंट फंड आहेत म्युच्युअल फंडचे ते स्टॉप करणार आहे. म्हणजे इन फ्युचर मध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होणार नाही. ऑलरेडी एक्झिस्टिंग चालू आहे ते होतील. आता कधीपासून स्टॉप करतील ते आता येईल, मे बी 1-2 महिन्यामध्ये ते स्टॉप पण करतील. तर अशा प्रकारे हा लाईफ सायकल प्लॅन किंवा हा लाईफ सायकल फंड अप्रूव्ह झालेला आहे. मे बी पुढच्या 5-6 महिन्यात तो येईल, पण तेव्हा आपल्याला अजून समजेल का कशा प्रकारे त्यांचं प्लॅनिंग आहे.